या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. याला आम्ही दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिल्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे नेचर ऑफ अ गॅस आणि सेकंड पार्टमध्ये पाहणार मोशन किंवा रॅन्डम मोशन ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. तर नेचर ऑफ अ गॅसमध्ये आपण 4 पॉईंट पाहणार. पहिल्या पॉईंटमध्ये दिलेला आहे फर्स्ट अझम्पशन, अ गॅस कन्सिस्ट ऑफ लार्ज नंबर्स ऑफ टायनी पार्टिकल कॉल्ड एज मॉलिक्यूल. गॅस जो आहे हा गॅस लार्ज नंबर्स ऑफ टायनी पार्टिकल पासून बनणार आहे आणि त्या टायनी पार्टिकलला मॉलिक्यूल असं म्हटलं जाईल. आता हा लार्ज नंबर म्हणजे किती, तर हा राहू शकतो इन ऑर्डर ऑफ 10⁻23 इतके नंबर्स ऑफ मॉलिक्यूल 1 मीटर क्यूब इतक्या व्हॉल्यूममध्ये प्रेझेंट राहू शकतात. म्हणून इथे लिहिलं आहे लार्ज नंबर्स ऑफ टायनी पार्टिकल्स. सेकंड अझम्पशन आहे अ मॉलिक्यूल्स आर रिजिड अँड परफेक्टली इलास्टिक स्पियर ऑफ अ व्हेरी स्मॉल डायमीटर. हे जे गॅस मॉलिक्यूल राहणार यांचा शेप स्पियर राहणार, स्पियर शेप राहणार आणि त्या स्पियरची जे डायमीटर आहे हे आकारानं खूप छोटी राहणार. ज्यावेळेस ते आपसात किंवा कंटेनरच्या वॉलवर कोलाइड होतील तर ते एक प्रकारचं इलास्टिक कोलिजन शो करेल. म्हणून इथं हा जो आहे हा एक मॉलिक्यूल आहे, तो व्ही इतक्या वेलॉसिटीनं या कंटेनरच्या वॉलकडे, ही समजा वॉल आहे, त्या कंटेनरच्या वॉलकडे मूव्ह करून राहिला. तर कोलाइड व्हायच्या पहिले याचं जे मोमेंटम होतं हे होतं P1. कोलाइड झाला, रिटर्न बॅक झाला, रिबाउंड झाला. रिबाउंड झाल्यानंतर याचं जे मोमेंटम आहे हे झालं P2. जर आपण मोमेंटम मध्ये चेंज फाइंड आउट केला, डेल पी फाइंड आउट केला, तर तो डेल पी आपल्याला 0 मिळणार. याचा अर्थ कुठल्याही प्रकारचं मोमेंटम या ठिकाणी चेंज झालं नाही. म्हणजेच इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. म्हणून आपला जो चेंज आला हा 0 आला. यावरून असं लक्षात येते का या ठिकाणी जे मोमेंटम आहे हे मोमेंटम काय राहून राहिलं, कन्झर्व राहून राहिलं. तर यावरून आपण काय सांगू शकतो का यांचं जे कोलिजन आहे ते एक प्रकारचं इलास्टिक कोलिजन आहे, ज्यामध्ये कायनेटिक एनर्जी आणि मोमेंटम काय राहणार, रिमेन कन्झर्व. म्हणून यांना आपण इलास्टिक स्पियर आपण असं म्हणू शकतो. थर्ड अझम्पशन आहे ऑल मॉलिक्युल्स ऑफ सेम गॅस आर आयडेंटिकल इन अ शेप, साइज अँड मास. जर मॉलिक्यूल हे सेम गॅसचे असतील तर त्यांचा शेप, साइज आणि मास हे काय राहणार आहे, सेम राहणार आहे. फोर्थ अझम्पशन आहे actual volume occupied by gas molecule is very small as compared to the total volume occupied by gas. हे थोडं इम्पॉर्टंट अझम्पशन आहे. यामध्ये आपण एक कंटेनर कन्सिडर केला, यामध्ये नंबर्स ऑफ गॅस मॉलिक्यूल कन्सिडर केले. तर या गॅस मॉलिक्यूलनं या कंटेनरमध्ये पूर्ण कंटेनरचा जेवढाही व्हॉल्यूम असेल तो पूर्ण ऑक्युपाय केला. आपण सांगितलं पहिले की गॅस काय करतात, ज्या कंटेनरमध्ये आपण त्याला टाकतो त्या कंटेनरमध्ये त्या कंटेनरचा पूर्ण जो व्हॉल्यूम आहे हे पूर्ण ऑक्युपाय करणार. पण ऑक्युपाय केल्यानंतर त्यांच्यामध्ये काहीतरी स्पेस राहणार आणि ती स्पेस खूप जास्त असते गॅसमध्ये, हे आपण पहिले सांगितलेलं आहे. आणि हे रॅन्डम मोशन आतमध्ये फिरून राहिले. पण जर का समजा मी याला सर्व एका कॉर्नरला जमा केलं, तर जमा केल्यानंतर यांचा जो व्हॉल्यूम बनल त्याला म्हणू आपण ॲक्च्युअल व्हॉल्यूम, आणि पहिले जो व्हॉल्यूम होता त्याला म्हणू आपण ऑक्युपाईड व्हॉल्यूम. तर ॲक्च्युअल व्हॉल्यूम जो आहे हा आकारानं, मॅग्निट्यूडनं खूप कमी आला. ऑक्युपाईड व्हॉल्यूम जो आहे हा आकारानं खूप जास्त होता. म्हणून ॲक्च्युअल व्हॉल्यूम जो राहणार ऑक्युपाईड व्हॉल्यूमपेक्षा काय राहणार आहे, तो कमी राहणार. तर हे आलं फोर्थ अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसेस. अझम्पशन्स ऑफ कायनेटिक थेरी ऑफ गॅसमधचा तो दुसरा पार्ट आहे. त्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण पाहणार आहे रॅन्डम मोशन ऑफ अ गॅस मॉलिक्यूल. यामध्ये जे गॅस मॉलिक्यूल आहे ते कशा प्रकारचं मोशन करतात ते आपण यामध्ये पाहणार आहे. तर त्याच्याशी रिलेटेड ज्या काही टर्म्स आहेत ते या अझम्पशन्समध्ये दिलेले आहेत.
तर फर्स्ट अझम्पशन आहे द मॉलिक्युल्स ऑलवेज इन द स्टेट ऑफ रॅन्डम मोशन. हे जे मॉलिक्युल्स आहे हे नेहमी कोणत्या स्टेटमध्ये राहणार आहे? रॅन्डम मोशनच्या स्टेटमध्ये. याचा अर्थ असा होते की हे मॉलिक्यूल पॉसिबल डायरेक्शननं विथ पॉसिबल वेलॉसिटीज मूव्ह करत राहील. म्हणजे याचा अर्थ असा होईल की यांना जर आपण एखाद्या कंटेनरमध्ये क्लोज केलं, हा समजा त्याला एक कंटेनर आहे, या कंटेनरमध्ये आपण याला क्लोज केलं, हे सगळे गॅस मॉलिक्यूल. तर एक गॅस मॉलिक्यूल ज्या वेळेस या डायरेक्शननं मूव्ह करेल, जर समजा इथं एखादा दुसरा मॉलिक्यूल असेल तर तो त्यावर कोलाइड होऊन त्याची डायरेक्शन बदलून जाईल, तो या डायरेक्शन येईल. समजा इथं वॉल आली, वॉलवर कोलाइड होईल, कोलाइड झाल्यानंतर तो या डायरेक्शन मूव्ह करेल. तर कोलिजनमुळं, कंटिन्युअस कोलिजन असल्यामुळं त्याची डायरेक्शन कंटिन्युअसली काय होणार आहे? चेंज होत जाणार आहे. आणि वेलॉसिटीची डायरेक्शन सुद्धा काय होणार? कंटिन्युअसली चेंज होत जाईल. त्यामुळं त्याला आपण रॅन्डम मोशन असं म्हणू. म्हणून इथं सांगितलेलं आहे की हे जे मॉलिक्युल्स आहे हे नेहमी रॅन्डम मोशनच्या स्टेटमध्ये राहतील. दुसऱ्या अझम्पशनमध्ये काय दिलं आहे? ड्यू टू दिस रॅन्डम मोशन द मॉलिक्यूल कंटिन्युअसली कोलाइड विथ इच अदर और विथ द वॉल ऑफ अ कंटेनर. जे की मी ऑलरेडी सांगितलं का एखाद्या कंटेनरमध्ये जर आपण मॉलिक्यूलला इन्क्लोज केलं असेल तर ते आपसातही कोलाइड होऊ शकतात किंवा त्या कंटेनरच्या वॉलवर सुद्धा कोलाइड होऊ शकतात. आणि हे कोलिजन जे आहे हे कोलिजन परफेक्टली इलास्टिक राहणार, जे की आपण थर्ड पॉईंटमध्ये पाहणार आहे. थर्ड पॉईंट आहे, थर्ड अझम्पशन आहे, सच अ कोलिजन आर परफेक्टली इलास्टिक, दॅट इज देर इज अ नो लॉस ऑफ कायनेटिक एनर्जी ड्युरिंग द कोलिजन. आता हे समजून झालं कंटेनरची वॉल, हा एक मॉलिक्यूल आहे, हा या डायरेक्शनला मूव्ह करून राहिला. थोड्या वेळानंतर तो कंटेनरच्या वॉलवर जाऊन कोलाइड होणार आणि रिबाउन्स होऊ शकते. तर सुरुवातीला ज्यावेळेस तो मूव्ह करून आला होता त्याचं जे मोमेंटम आहे ते होतं P1. तो या वॉलवर येऊन कोलाइड झाला आणि रिटर्न बॅक आला. रिटर्न बॅक आल्यानंतर त्याचं जे मोमेंटम आहे हे बनलं P2. मोमेंटम मध्ये किती चेंज आला? तर मोमेंटम मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज येणार नाही. देयर इज अ नो चेंज इन देअर मोमेंटम. म्हणजे मोमेंटम काय होणार या ठिकाणी? कन्झर्व होणार. याचा अर्थ असा होते का या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं मोमेंटम जे आहे हे लॉस झालेलं नाही आहे. का लॉस झालं नाही? कारण की त्याची जी कायनेटिक एनर्जी आहे सुरुवातीला जेवढी होती कोलिजन झाल्यानंतरही तेवढीच राहणार. त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण चेंज येणार नाही आणि कायनेटिक एनर्जी चेंज आला नाही त्यामुळे त्याचं मोमेंटम सुद्धा चेंज होणार नाही. म्हणून हे जे कोलिजन आहे हे कोलिजन आपण परफेक्टली इलास्टिक आहे असं म्हणू शकतो. फोर्थ अझम्पशन आहे बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन. समजून चला की हा एक पार्टिकल आहे, हा इथून या डायरेक्शनला मूव्ह करून राहिला. इथे एक दुसरा पार्टिकल आहे, दुसरा गॅस मॉलिक्यूल आहे. तर हा यावर जाऊन कोलाइड होईल. कोलाइड झाल्यानंतर हा स्वतःची डायरेक्शन काय करेल? चेंज करेल. तो या डायरेक्शनला मूव्ह झाला. इथं अधिक एक पार्टिकल आहे, तो यावर येऊन कोलाइड होईल. पुन्हा याची डायरेक्शन चेंज होणार या डायरेक्शनला. इथे एक पार्टिकल आहे, ज्यावर तो कोलाइड पुन्हा एक डायरेक्शन चेंज. ज्यावेळेस तो इथून निघाला इथं त्याला फर्स्ट कोलिजन केलं. इथं कोलाइड झाल्यानंतर तो या डायरेक्शनला मूव्ह झाला. तर हे फर्स्ट कोलिजन, हे सेकंड कोलिजन. तर ह्या दोन कोलिजनच्या मधात तो कसा गेला? तो स्ट्रेट गेला. इथं तेच सांगितलेलं आहे का बिटवीन द टू सक्सेसिव्ह कोलिजन मॉलिक्यूल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन. ज्यावेळेस तो कोलिजन करल आणि मूव्ह होईल, तर मूव्ह होत असताना तो काय करणार आहे? स्ट्रेट पाथ फॉलो करणार आहे. आणि हा जो स्ट्रेट पाथ आहे त्या स्ट्रेट पाथला आपण काय म्हणू शकतो? फ्री पाथ. तर हा झाला आपला फोर्थ अझम्पशन. फिफ्थ अझम्पशन आहे द टाइम टेकन फॉर अ कोलिजन इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू टाइम टेकन टू कव्हर अ फ्री पाथ. या ठिकाणी तो कोलाइड झाला, या ठिकाणी कोलाइड होऊन तो या डायरेक्शनला मूव्ह झाला. तर हा जो स्ट्रेट पाथ त्यांनी कव्हर केला, की हा स्ट्रेट पाथ कव्हर करण्यासाठी त्याला जो टाइम लागला तो टाइम
जास्त राहणार ॲज कम्पेअर टू टाईम टेकन फॉर अ कोलिजन. म्हणजे कोलिजन होत असताना जो टाईम लागेल हा डेफिनेटली कमी लागणार कम्पेअर टू टाईम टेकन फॉर अ फ्री पाथ.